सेकडेवारीवरती परीक्षेत प्रश्न कशी विचारले जातात ते बघा पोरांनो। एका गावात मराठी जाणणारे 82%, हिंदी जाणणारे 76% असून दोन्ही भाषा जाणणारे 2244 लोक असतील। जर त्या गावात दोन्ही भाषा न जाणणारे 8% लोक असतील तर त्या गावची लोकसंख्या किती असणार। आता 100% मधून जर 8% लोक हे दोन्ही भाषा जाणत नसेल तर जाणणारे आहेत हे 92%। मग इथे काय करायचं पोरांनो, 82% हे मराठी जाणणारे प्लस 76% हे हिंदी जाणणारे आणि मायनस करायचे दोन्ही भाषा जाणणारे। आता 82 प्लस 76 हे होते 158। 158 मधून जर 92 मायनस केले तर इथे उरतात पोरांनो 66। आता 66 वर किती येणार तर 66 वर येतात 2244। तर त्या गावची लोकसंख्या 100% साठी आपल्याला किती असणार। म्हणून x बरोबर काय करायचं 2244 गुणिले करायचे पोरांनो 100 आणि डिवाइडेड बाय हे करायचे 66। आता 66 ने जर याला भाग दिला 2244 ला तर इथे येतात 34। म्हणजेच त्या गावची लोकसंख्या किती असणार तर त्या गावची लोकसंख्या असणार पोरांनो 3400। म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे। हा जर प्रश्न तुम्हाला नीट समजला असेल तर पोरांनो या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा।